Good morning, students. Last period, we see the relation between surface tension and surface energy. नक्कीच तुम्ही ते आर्टिकल लिहिलं असेल, कंप्लीट केलं असेल. So today, the page number 29 is the new article, new concept in that chapter, the called as angle of contact. That concept is called as angle of contact. So what is the question? What is the angle of contact? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय हे बघूया. त्या अगोदर इमॅजिन करा, मधल्या फिगरचं इमॅजिन करा. तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजण्यासाठी एक तुम्हाला भांडा दिसता है, कंटेनर इज़ देयर, उसमें लिक्विड दिख रहा है आपको, और लिक्विड का जो सरफेस है वो कर्व है नीचे की तरफ, यस और नो. और उस सरफेस को, उस लिक्विड सरफेस को दिसतंय का? सगळ्यांना दिसतंय? मध्यभागची फिगर बघा, फिगर बी. त्यामध्ये एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये एक लिक्विड आहे. जे लिक्विड खालच्या बाजूने असं कर्व आहे. लिक्विडचा सरफेस तुम्हाला कर्व दिसतोय बघा. त्या कर्व सरफेसला आपल्याला टँजंट काढायची आहे. आणि टँजंट कुठं काढायची आहे? जिथं ते सरफेस, हे जे सॉलिड भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलं आहे, ते कंटेनर सॉलिड आहे. त्या सॉलिडच्या ज्या साईडवर लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आहे, लिक्विड जिथं सॉलिडशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे त्या भांड्याशी जिथं कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते एक ॲरो दिसतो काढलेला आपण, त्याला म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲज टँजंट. ती आहे त्या लिक्विड सरफेसला काढलेली टँजंट. समजते तुम्हाला? तिसऱ्या फिगरमध्ये देखील तुम्ही बघू शकता की लिक्विड सरफेस अशी डोम झाली आहे, डोम वरच्या बाजूला. दूध उतू गेल्यानंतर कसं होतं त्याप्रमाणे. आणि त्यामुळं जिथं सॉलिडला ती कॉन्टॅक्ट करते तिथून जर एक टँजंट काढली, ती टँजंट वरती गेली आहे. आणि पहिल्या फिगरमध्ये सॉलिडच्या सरफेसवरच एक्झॅक्टली टँजंट आहे. का? कारण पहिल्या फिगर एमध्ये जे लिक्विडची सरफेस आहे कॉन्टॅक्टजवळ, ती कर्व नाही आहे, ती खालच्या किंवा वरच्या बाजूनं कर्व नाही आहे, ती सरळ सॉलिडच्या सरफेसला पॅरलल आहे. थोडं इमॅजिनेशन करा. इट इज़ मोस्ट इम्पॉर्टंट टू इमॅजिन द फिगर्स. 3 डिफरेंट लिक्विड्स है ये, इसकी वजह से इनके सरफेस अलग अलग है. पहला जो लिक्विड है उसमें लिक्विड की सरफेस एट द पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट, जहाँ सरफेस, लिक्विड की सरफेस सॉलिड को कांटेक्ट कर रही है, उस सरफेस को टैंजेंट निकालना है. लेकिन फर्स्ट लिक्विड के कंसिडरेशन में वो जो सरफेस है लिक्विड की पॉइंट ऑफ कांटेक्ट के पास, वो पैरेलल टू द सरफेस है. इसके वजह से उसकी जो टैंजेंट है वो डायरेक्ट उस सॉलिड के कंटेनर के सरफेस पे आई है. यस और नो? फिगर बी में जो लिक्विड सरफेस है वो कर्व है नीचे की तरफ. इट इज़ अ कॉन्केव, इसको कॉन्केव बोलते हैं. तो कॉन्केव लिक्विड सरफेस को पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट पे अगर टैंजेंट निकाले तो नीचे आएगी. और थर्ड फिगर में जो लिक्विड सरफेस है वो एलिवेटेड है. एलिवेटेड यानी डोम लाईक आहे, डोम लाईक, बरोबर. आणि त्यामुळं त्याची टँजंट वरती गेली आहे. तुम्हाला कळलं असेल तर मी 3 टँजंट काढलेले आहेत. तर आपली जी व्याख्या आहे, डेफिनेशन है, वो इस टैंजेंट पे डिपेंड है कि लिक्विड सरफेस को जो टैंजेंट निकाली, कहाँ? एट द पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट विद द कंटेनर. जहाँ लिक्विड सरफेस सॉलिड को कांटेक्ट में है, उस पॉइंट पे लिक्विड को जो टैंजेंट निकाली, वो टैंजेंट और सॉलिड कंटेनर की वो साइड, सॉलिड कंटेनर की वो सरफेस, उन दोनों में का जो एंगल होता है उसको बोलते हैं एंगल ऑफ कांटेक्ट. वंस अगेन आई रिपीट, टैंजेंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेस को जो टैंजेंट निकाली हमने, कहाँ से? एट द पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट ऑफ लिक्विड एंड सॉलिड. लिक्विड सरफेस जहाँ सॉलिड को कॉन्टैक्ट कर रही है, उस पॉइंट पे जो हमने टैंजेंट निकाली, वो टैंजेंट सॉलिड के सरफेस को, सरफेस से जो एंगल करती है, उसे कहते हैं एंगल ऑफ कांटेक्ट. आप फिगर बी देखो, उसमें आपको समझ में आएगा कि टैंजेंट नीचे की तरफ है
और ये सॉलिड की वर्टिकल सरफेस, सॉलिड कंटेनर की, उसमें जो थीटा एंगल है वो हमारा एंगल ऑफ कांटेक्ट है। यस और नो? तो लिक्विड और सॉलिड, जो भी आपने सॉलिड का कंटेनर लिया है और जो भी अपना लिक्विड है, लिक्विड और सॉलिड ये जो पेयर होती है जोड़ी, उसके हिसाब से एंगल ऑफ कांटेक्ट चेंज होता है। लेकिन कौन सी भी एक जोड़ी के लिए एंगल ऑफ कांटेक्ट शुड बी कांस्टेंट। इसका मतलब क्या, सपोज हमने ग्लास लिया, एक कंटेनर, ग्लास का कंटेनर, उसमें लिक्विड वाटर लिया, तो वाटर ग्लास, ये जो सॉलिड लिक्विड पेयर है, इनका एंगल ऑफ कांटेक्ट जीरो होता है, कांस्टेंट होता है। अगर आपने प्योर वाटर और एक ग्लास का कंटेनर लिया तो वहाँ का एंगल ऑफ कांटेक्ट कितना होगा? जीरो होगा। ये जो पहली फिगर है ना, वही है, क्योंकि एंगल ऑफ कांटेक्ट का मतलब क्या है कि जो टेंजेंट है और जो सॉलिड की सरफेस है उनमें का जो एंगल होता है उसको क्या बोलते हैं हम? एंगल ऑफ कांटेक्ट। जो फर्स्ट फिगर में सॉलिड की सरफेस और टेंजेंट कोइंसाइड हो रही है तो एंगल ऑफ कांटेक्ट जीरो है। अब स्टेप से देखेंगे। व्हाट इज द डेफिनेशन? फर्स्ट ऑफ ऑल, when a liquid is in contact with solid, the angle between surface of solid, the angle between surface of solid and tangent drawn to the surface of liquid at the point of contact. एंगल की कौन सा एंगल है? द एंगल बिटवीन सॉलिड सरफेस एंड टेंजेंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस एट द पॉइंट ऑफ कांटेक्ट। सॉलिड कंटेनर का सरफेस और लिक्विड सरफेस को जो टेंजेंट निकाली है पॉइंट ऑफ कांटेक्ट पे, वो टेंजेंट, उन दोनों में का जो एंगल होता है उस एंगल को हम कहते हैं एंगल ऑफ कांटेक्ट। यस और नो? तो डेफिनेशन once again, when liquid is in contact with solid, the angle between surface of solid and tangent drawn to the surface of liquid at the point of contact is called as angle of contact of liquid with that solid. थ्री कैरेक्टरिस्टिक्स, थ्री एग्जाम्पल यहाँ दिए हमने। कैरेक्टरिस्टिक में क्या लिखा है? फर्स्ट कैरेक्टरिस्टिक्स, द एंगल ऑफ कॉन्टैक्ट इज कॉन्स्टेंट। कॉन्स्टेंट वर्ड है वो, कॉन्टेंट नहीं। द एंगल ऑफ कॉन्टैक्ट इज कॉन्स्टेंट फॉर ए गिवन लिक्विड पेयर। गिवन लिक्विड सॉलिड पेयर का मतलब क्या? जो भी आपने लिक्विड लिया और सॉलिड लिया, सपोज आपने लिक्विड लिया वाटर और सॉलिड लिया ग्लास, तो उनके हिसाब से एंगल ऑफ कांटेक्ट जीरो होता है। अगर आपने लिक्विड लिया वाटर और कंटेनर लिया कॉपर का तो एंगल ऑफ कांटेक्ट अलग रहेगा। लेकिन कौन से भी जोड़ी के लिए एंगल ऑफ कांटेक्ट कांस्टेंट होता है। सॉलिड ग्लास है और लिक्विड वाटर है तो उनका एंगल ऑफ कांटेक्ट कहाँ भी जाओ क्या होगा? जीरो ही होगा। ठीक है? सॉलिड लिक्विड पेयर अगर हमने चेंज नहीं की तो एंगल ऑफ कांटेक्ट भी चेंज नहीं होता, कांस्टेंट रहता है। फॉर ए लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, जो लिक्विड सॉलिड को वेट नहीं करते, जो लिक्विड सॉलिड को वेट नहीं करते, उनके लिए एंगल ऑफ कांटेक्ट इज ऑब्ट्यूस। जो लिक्विड सॉलिड को वेट नाही करते, वेट म्हणजे भिजवणे, जे लिक्विड सॉलिडला भिजवू शकत नाहीत त्या लिक्विडचा एंगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस म्हणजेच ग्रेटर दॅन 90 असतो। फिगर सी पहा, फिगर सी मध्ये मी मर्क्युरी घेतलाय, तुम्ही बघितलं का मर्क्युरी? तुम्ही जर मर्क्युरी घेतला ग्लासमध्ये, एखाद्या भांड्यामध्ये मर्क्युरी घेतलं आणि ते काढून टाकलं, पुन्हा घेतलं आणि काढून टाकलं, काय होतं? घ्यायचं आणि काढून टाकायचं, त्याला मर्क्युरी चिटकते का? नाही का? कारण मर्क्युरी असं लिक्विड आहे जे त्या सॉलिडला वेट करत नाही। दुसरं उदाहरण देतो, तुम्ही काय करायचं, एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं। मग घ्यायचं कशाला? सपोज घेतलं, टाकून दिलं, ठीक आहे। आता त्यामध्ये वाळू टाका, कोरडी वाळू आपली टाकायची त्या ग्लासमध्ये ज्यामध्ये आपण पाणी घेतलं होतं, आणि ती वाळू बी घ्या आणि ती परत टाकून द्या, ते ग्लास बाजूला ठेवा। तसा दुसरा ग्लास घ्या, त्यामध्ये रॉकेल घ्यायचं, रॉकेल घ्यायचं आणि ते पण टाकून द्यायचं, पण टाकून द्यायचं घरचे मारतील, टाकून देऊ नका। ज्या डब्यातून घेतलं त्याच डब्यात वापस टाका, ज्या डब्यातून घेतलं त्याच डब्यात ते रॉकेल वापस टाका, आणि त्या रॉकेल घेतलं जी ग्लास होता रिकामा त्यात पुन्हा कोरडी वाळू टाका आणि ती पण वापस टाकून द्या, म्हणजे टाकायची आणि वापस टाकून द्यायची, ग्लास बाजूला ठेवा। तिसरी केस, मर्क्युरी मिळणार नाही पाहायला बी, पण जर कधी आपल्याकडे थर्मामीटर असतं,
थर्मामीटरमध्ये मर्क्युरी असते, जुने थर्मामीटर, त्याचं आपण फोडलं तर मध्ये मर्क्युरी पारा निघतो. तो पारा आपण हातावर घेतला तरी हात भिजत नाही, ग्लासमध्ये घेतला तरी भिजत नाही. तसं एखादं लिक्विड घ्या, टाकून घ्या आणि वापस ठेवा कुठं ठेवायचं ते, आणि त्या भांड्यामध्ये पुन्हा वाळू टाका, ती पुन्हा टाकून द्या. ह्या तीन ग्लासमध्ये मी प्रयोग काय केला, प्रत्येक प्रकारचं लिक्विड घेतलं मी, ते टाकून दिलं वापस, आणि त्यात वाळू टाकून ती टाकून दिली. तुम्हाला या तिन्ही ग्लासमध्ये काय फरक दिसेल? नक्कीच इट इज नॉट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पिरियड. मी सांगेल की ज्यामध्ये मी पाणी घेतलं होतं त्यामध्ये वाळूचे कण तुम्हाला नक्कीच जास्त चिटकलेले दिसतील, ज्यात रॉकेल घेतलं होतं त्यात कण कमी चिटकलेले दिसतील, आणि ज्यामध्ये मर्क्युरी किंवा तशा प्रकारचं एखादं लिक्विड घेतलं होतं त्यामध्ये एकही वाळूचा कण चिटकलेला दिसणार नाही. ह्याचा अर्थ काय, तर पाणी हे असं लिक्विड आहे, वॉटर इज अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड. पाणी असं लिक्विड आहे जे पूर्णपणे स्थायूला, सॉलिडला भिजवतं आहे, म्हणजे ओलं करतं आहे. येस ऑर नो? ह्याला म्हणतात द लिक्विड कम्प्लिटली वेट द सॉलिड. पाणी जे कम्प्लिटली वेट करते. रॉकेल ज्याच्यामध्ये घेतलं त्यामध्ये वाळूचे कण पहा तुम्हाला कमी चिटकलेले दिसतील, म्हणजे रॉकेल हे असं लिक्विड आहे जे त्या ग्लासला जास्त भिजवत नाही, मग ते एक प्रकारचं लिक्विड. आणि मर्क्युरी ते तर डज नॉट वेट द सॉलिड, ती भिजवतच नाही. असे 3 प्रकारचे मी लिक्विड सॉलिड पेअर घेणार आहे. तर एकामध्ये मी तिन्ही ग्लास आहेत, तिन्ही ग्लासचे भांडे आहेत, एकात वॉटर घेतलं आहे, एकामध्ये केरोसिन घेतलं आहे, एकामध्ये मर्क्युरी. तर पहिली केस कोणती पहा, नीट लक्ष द्या. व्हॉट इज द फर्स्ट केस हिअर? फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस, 90पेक्षा जास्त आहे. पहा तिसरी फिगर, त्यामध्ये मर्क्युरी आहे आणि ग्लासचं भांडं आहे ते घेतलेलं, त्यामध्ये तुमचं जे मर्क्युरी डोम लाईक आहे, त्यामुळे तुमची टँजंट वरती गेली आहे, म्हणून सॉलिडच्या भांडे सरफेस खाली आणि लिक्विड टँजंटवर, म्हणजे अँगल किती झाला तो ग्रेटर दॅन 90, म्हणजे ऑब्ट्यूस झाला, म्हणजे 90पेक्षा जास्त. एक्झाम्पल दिलं मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, फिगर सी. पुढे फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड, जे लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करतात, अर्धवट भिजवतात, त्यांच्या बाबतीत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा फिगर बीमध्ये बघा ऑब्ट्यूस नाही ॲक्यूट असतो. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 असतो. पहा फिगर बी, केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. केरोसिन जर घेतलं त्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जो टँजंट खालच्या बाजूला येईल, त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टँजंटमध्ये सॉलिड सरफेसमधला अँगल थीटा हा ॲक्यूट असेल, म्हणजे 90पेक्षा कमी असेल. तिसरी फिगर म्हणजे ही फिगर बी होती. अँड फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. आणि नंबर 4चं पॉईंट काय पहा, फॉर अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड, जे लिक्विड कम्प्लिटली वेट करतात त्यांच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू 0. इथं पहा फिगर एमध्ये तुमचं जे टँजंटचं ॲरो आहे ते सॉलिडच्या सरफेसवर आला आहे. मग मला सांगा टँजंटमध्ये आणि सॉलिड सरफेसमध्ये किती अँगल झाला? नक्कीच 0. म्हणजे लिक्विड ग्लास, जर लिक्विड वॉटर घेतलं आणि सॉलिड ग्लास घेतला त्याच्या बाबतीत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल दिले, वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, फिगर ए. इन दिस केस द टँजंट टू द लिक्विड सरफेस इज ऑलमोस्ट अलॉंग द सरफेस ऑफ सॉलिड. पहिल्या केसमध्ये म्हणजे वॉटरच्या केसमध्ये, आता जी फिगर सी घेतला आपण, फिगर ए, त्यामध्ये जी टँजंट आहे ती पूर्णपणे सॉलिडच्या सरफेसवर कोइन्साइड झाली आहे, म्हणजेच त्यामधला अँगल किती आहे? 0. फॉर ए गिवन लिक्विड सॉलिड पेअर इवन ए स्मॉल कॉन्टिमिनेशन, आता हे काय आहे? स्मॉल कॉन्टिमिनेशन म्हणजे भेसळ. जर तुम्ही एखाद्या सॉलिड लिक्विड पेअरच्या जोडीमध्ये काहीतरी भेसळ केली तर काय होतं? देन कॉजेस ए लार्ज चेंज इन व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर तुम्ही थोडाही फॉल्ट केला लिक्विड किंवा सॉलिडच्या पेअरमध्ये, तर भेसळ जर केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये खूप मोठा फरक पडतो. ठीक आहे. नेक्स्ट, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह मॅग्निट्यूड्स ऑफ, आता हे थोडा अवघड पॉईंट आहे, ॲडेसिव्ह फोर्सेस बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड कंटेनर. आता लिक्विड मॉलिक्यूल आणि कंटेनर म्हणजे सॉलिड, याच्यामध्ये कोणते फोर्स असतील? ॲडेसिव्ह. आणि लिक्विड मॉलिक्यूलमध्ये कोणते असतील? कोएसिव्ह. लिक्विडनं लिक्विड मॉलिक्यूलवर लावला कोएसिव्ह. पण जे लिक्विड्स कॉन्टॅक्टमध्ये आहेत कोणाच्या? सॉलिडच्या, ते कोणते फोर्स लावतील? ॲडेसिव्ह. मग हे कोएसिव्ह आणि ॲडेसिव्ह हे जे 2 प्रकारचे फोर्सेस आहे, यांच्या रिलेटिव्ह मॅग्निट्यूडवर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टजवळ जो लिक्विडचा मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलवर एका साईडनं सॉलिडचे मॉलिक्यूल ॲडेसिव्ह फोर्स लावतील आणि एका साईडनं लिक्विडचे मॉलिक्यूल कोएसिव्ह फोर्स लावतील. काय म्हणलं पहा,
लिक्विडचा जो मॉलिक्यूल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळचा, तिथं मी टँजंट काढली आहे, त्या पॉईंटचा मॉलिक्यूलचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स असेल त्याचा काही भाग सॉलिडमध्ये असेल, म्हणून सॉलिडचे मॉलिक्यूल काय लावतील त्याच्यावर ॲडेसिव्ह, आणि लिक्विडचे मॉलिक्यूल काय लावतील कोहेसिव्ह. मग ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह यांची इथं कंपॅरिजन होतं, आणि त्यांच्या रिलेटिव्ह मॅग्नीट्यूडनुसार, उनके रिलेटिव मैग्नीट्यूड के हिसाब से यहाँ एंगल ऑफ कॉन्टैक्ट वैल्यू चेंज होती है. काय दिलं आहे, एंगल ऑफ कॉन्टैक्ट डिपेंड्स ऑन रिलेटिव मैग्नीट्यूड्स ऑफ एडेसिव फोर्सेस बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड अँड कंटेनर यांचं किंमत अँड कोहेसिव फोर्सेस अमॉन्ग द लिक्विड मॉलिक्यूल्स. लिक्विड सॉलिड मॉलिक्यूल के एडेसिव फोर्स और लिक्विड लिक्विड मॉलिक्यूल के कोहेसिव फोर्स, इनके मैग्नीट्यूड के जो रिलेटिविटी है होगी, जो कंपैरिजन होगा कि एडिसिव ज़्यादा या कोहेसिव ज़्यादा, इस पे डिपेंड होगा एंगल ऑफ कॉन्टैक्ट की वैल्यू. सो समझ में आया, द एंगल ऑफ कॉन्टैक्ट डिपेंड्स ऑन रिलेटिव मैग्नीट्यूड्स ऑफ एडेसिव फोर्सेस बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड and container and the cohesive forces among the liquid molecules. So up to that point we complete angle of contact का introduction, उसके characteristics. अगर नहीं समझ में आए तो ग्रुप पे पूछो और इस पीरियड को ध्यान से कॉन्सेंट्रेट करो. अगर हमने एक क्लिप बढ़ाई तो अगला आर्टिकल होगा, नहीं तो